श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुरुवारी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीला सर्व स्वामीसेवकांसाठी असणार आहे एक विशेष दिवस. या विशेष दिवशी आपण जसं कुठलाही दिवसाचं काय म्हणतो आपण सेलिब्रेशन करतो किंवा कुठलाही दिवस आपण उत्साहात साजरा करतो. 4 डिसेंबर गुरुवारी दत्त जयंती आणि दत्त जयंतीला घरात करायचा आहे आपल्या सर्वांना हा नैवेद्य. तो नैवेद्य कुठला ते सांगते. 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे आणि या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात दत्तात्रयांसाठी हा नैवेद्य करायचा आहे. कारण हा नैवेद्य दत्तांना आवडीचा नैवेद्य आहे आणि आवडीचा प्रसाद आहे. तुम्ही जर स्वामींचे भक्त किंवा सेवेकरी जरी असाल तरी देखील स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल किंवा दत्तांची मूर्ती असेल, दत्तांचा फोटो असेल तरी देखील तुम्ही नैवेद्य करून स्वामींना दाखवला तरी तो दत्तांपर्यंत पोहोचतो आणि दत्त महाराजांना जरी दाखवला तरी तो आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असतो. कारण स्वामीसुद्धा दत्त महाराजांचेच अवतार आहेत. म्हणून तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवावा जो दत्त महाराजांपर्यंत पोहोचतो. आणि 4 डिसेंबर स्वामी आपल्या सर्व स्वामीसेवकांसाठी, स्वामी भक्तांसाठी, दत्त महाराजांच्या सेवेसाठी अत्यंत पवित्र पावन असा दिवस आहे. या दिवशी आपण करायचे आहे काही सेवा, काही मंत्र जप करायचा आहे. त्यासोबतच या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देखील नैवेद्य करून स्वामींना, दत्त महाराजांना आपल्याला दाखवायचा आहे. हा दिवस गुरुवारचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला बऱ्याचशा लोकांना या दिवशी उपवास असणार आहे. मार्गशीर्षचा गुरुवार आहे, त्याबरोबर दत्त जयंतीचा पण उपवास आहे आणि त्याचसोबतच आपल्या जे सत्यनारायणाचं पूजन आहे त्याचा देखील आपल्याला उपवास आहे. तर हे उपवास असल्यामुळे महिलांचे उपवाससुद्धा आहेत आणि तुम्ही रात्री हा स्वयंपाक करायचा आहे, दत्त महाराजांना, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडणार आहात. कारण या नैवेद्यात दत्त महाराजांना काय आवडतं तर सर्वांना माहीत आहे की नैवेद्यामध्ये खीर करायची आहे. तीच तांदळाची खीर असायला हवी. कारण तांदळाची खीर दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे. गव्हाच्या पिठाचा शिरा देखील दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर महाराजांना आवडणारा मोदकसुद्धा आवडतात आणि राजगिऱ्याची भाजीसुद्धा दत्त महाराजांना आवडते. त्याचसोबतच पुरणपोळीसुद्धा दत्त महाराजांना आवडते. आता सगळे पदार्थ केले तर अतिउत्तम, सगळे जमणार नसतील तर तुम्ही याच्यातून 1-2 पदार्थ करू शकता. जसं की तांदळाची खीर, पुरणपोळी किंवा मग भाजी, चपाती, गव्हाच्या पिठाचा शिरा, दूध, भात किंवा मोदक, गोड साखर टाकलेली पोळी देखील दत्त महाराजांना आवडते, स्वामींना देखील आवडते. तर तुम्ही हा नैवेद्य करा दत्त महाराजांना, स्वामींना. नक्की तुम्हाला हा नैवेद्य दत्त जयंतीच्या दिवशी नक्की दाखवायचा आहे. सर्वांना त्या दिवशी, दत्त जयंतीच्या दिवशी खूप सेवा करायची आहे. आर्ततेने स्वामी महाराजांना आणि आपल्या दत्त महाराजांना नक्कीच हाक मारायची आहे आणि या सर्व सेवेसोबतच नैवेद्य देखील सर्वांना करायचा आहे. झाले सेवा महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की स्किप न करता बघा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.